नेहमी त्याच पद्धतीने जर ही अंड्याची भाजी खाऊन कंटाळला असाल ना, तर हा व्हिडिओ नक्कीच पहा. कोणी नवीन स्वयंपाक शिकतं किंवा बॅचलर असतील ना, तर त्यांनी नक्कीच हा व्हिडिओ पहा. हाय हॅलो नमस्ते, स्वाती सांडवर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर इथे पहा, मी अंडी घेतलेली आहेत. या ठिकाणी मी 7 अंडी वापरलेली आहे. तुम्हाला किती जणांसाठी बनवायची त्यानुसार तुम्ही इथे अंडी घेऊ शकता. तर एका साईडला पातेलं गरम करून घेतलं होतं, त्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. पाणी घातल्यानंतर अर्धा चमचा त्यामध्ये मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यानंतर आपण जे अंडी घेतली होती ती आपल्याला पातेल्यामध्ये घालायची आहेत. मीठ घातल्याने अंडी लवकर शिजल्या जातात. तर इथे मी सगळी अंडी पातेल्यामध्ये घातलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला ही अंडी उकडून घ्यायची आहे. तर एका साईडला इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे. कढईमध्ये आपल्याला छोटा चमचा जिरे घालायचे आहेत. एक छोटा चमचा जिरे घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला 1 चमचा धने घालायचे आहेत. आज आपण अगदी वेगळ्या पद्धतीने अंडा करी पाहणार आहोत. तुम्ही जर नेहमी त्याच पद्धतीने खाऊन कंटाळला असाल ना, तर एकदा या पद्धतीने नक्कीच बनवून पहा. 1 चमचा धने घातले, 1 चमचा आपल्याला या ठिकाणी पांढरे तीळ घालायचे आहेत. पांढरे तीळ घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला दालचिनी घालायची आहे आणि सगळं साहित्य आपल्याला खमंग भाजून घ्यायचं आहे. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता सगळं छान असं भाजलेलं आहे. तर एका प्लेटमध्ये मी काढून घेते. तर त्याच कढईमध्ये आपल्याला अर्धा चमचा तेल घालायचं आहे. तेल घातल्यानंतर इथे मी सुकं खोबरं घेतलेलं आहे. अर्धी वाटी या ठिकाणी मी सुकं खोबरं वापरलेलं आहे. खोबरंसुद्धा आपल्याला लाल होईपर्यंत तेलावरती भाजून घ्यायचं आहे. तर इथे पाहू शकता तुम्ही खोबरंसुद्धा छान भाजलेलं आहे. खोबरं छान भाजलं की भाजीला रंगसुद्धा खूप सुंदर येतो. तर एका प्लेटमध्ये खोबरं काढून घेते. तर त्याच कढईमध्ये आपल्याला इथे मी 2 छोट्या साईजचे कांदे चिरून घेतले होते. तर आपल्याला तेलावरती कांदा घालायचा आहे. त्यावरती तुम्ही थोडंसं तेलसुद्धा घालू शकता. तेल घातलं की कांदा लवकर भाजला जातो. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी कांदासुद्धा भाजून घेतलेला आहे. तर कांदासुद्धा एका प्लेटमध्ये काढून घेते आणि सगळं साहित्य आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. थंड झाल्यानंतर इथे मी खोबरं, धने, जिरे आपण भाजून घेतले होते ते आधी मिक्सरला वाटून घेऊया. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी कोरडे मसाले सगळे वाटून घेतलेले आहे. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये लसूण आणि आलं घालायचं आहे. लसूण आलं घातल्यानंतर थोडी कोथिंबीर आणि त्यामध्ये आपल्याला कांदासुद्धा घालायचा आहे. थोडंसं पाणी घालून आपल्याला मिक्सरमधनं हे बारीक वाटून घ्यायचं आहे. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी बारीक वाटून घेतलेलं आहे. वाटण छान बारीक वाटलं की भाजी अगदी एकसारखी होते. तर वाटणसुद्धा आपलं तयार झालेलं आहे आणि एका साईडला अंडीसुद्धा उकडलेली आहे. तर काही वेळेस काय होतं अंडी उकडलेली लवकर समजत नाही ते कसं ओळखायचं. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अंड्याचा जो वरचा कवर आहे तो थोडासा निघालेला आहे. वरचा कवर निघाला की समजायचं अंडी अगदी व्यवस्थित उकडलेली आहे. त्यानंतर इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे. त्यामध्ये आपल्याला गरजेनुसार तेल घालायचं आहे. तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला तमालपत्र घालायचं. इथे मी 2 पानं तमालपत्राची वापरलेली आहे. तेलामध्ये तडतडल्यानंतर आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं ते वाटण आपल्याला तेलावरती घालायचं आहे आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला वाटणसुद्धा हे परतवून घ्यायचं आहे. खूप जास्त वेळ नाही परतलं तरी चालणार आहे कारण सगळं वाटण आपण या ठिकाणी भाजून घेतलेलं आहे. तोपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि व्हिडिओ थोडा तरी आवडला असेल ना तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. तेलावरती वाटण भाजल्यानंतर त्यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे आहेत. इथे मी 1 चमचा कांदा लसूण मसाला, अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर, अर्धा चमचा आपल्याला या ठिकाणी मिरची पावडर घालायची आहे, पाव चमचा हळद, त्यानंतर आपल्याला इथे गरम मसाला घालायचा आहे. मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. सगळे मसाले घातल्यानंतर आपल्याला वाटणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यावरती आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे म्हणजे मसाले छान अगदी व्यवस्थित मिक्स होतील. आज आपण अगदी वेगळ्या पद्धतीने अंड्याची भाजी बनवलेली आहे. तुम्ही जर एकदा या पद्धतीने बनवली ना तर 1 भाकरी म्हणता म्हणता 2 भाकरी खाऊन मोकळे व्हाल. कोणी नवीन स्वयंपाक शिकत असेल किंवा बॅचलर असतील ना तर त्यांच्यासाठी अगदी ही परफेक्ट रेसिपी आहे. तुम्ही जर या पद्धतीने बनवली ना तर घरातले कौतुक केल्याशिवाय राहणार नाही. तर मसालेसुद्धा या ठिकाणी मी तेल सुटेपर्यंत परतवून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये पाणी घालायचं आहे. पाणी आपल्याला गरम करून घालायचं आहे म्हणजे भाजीची चव आणि भाजीला रंगसुद्धा खूप सुंदर येतो.
तर तुम्हाला ही भाजी किती दाटसर हवी किंवा किती सैलसर हवी त्यानुसार तुम्ही या ठिकाणी पाणी घालू शकता. गरजेनुसार आपल्याला त्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि सगळी भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता भाजीला रंगसुद्धा किती सुंदर आलेला आहे. पाणी घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि भाजीला छान आपल्याला उकळी घ्यायची आहे. मीठ घातल्यानंतर इथे मी परत एकदा मिक्स करून घेते. आज आपण अगदी सोप्या पद्धतीने अंड्याची भाजी बनवलेली आहे. मीठ घातलं, व्यवस्थित मिक्स केलं की त्यामध्ये आपल्याला अंडी सोडायची आहेत. इथे मी अंडी सोलून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला अंड्यांना कड द्यायची आहे. म्हणजे आतपर्यंत रस्सा गेला की अंडी खायलासुद्धा अगदी छान लागतात. तर इथे मी सगळी अंडी रश्श्यामध्ये सोडते आणि आपल्याला भाजीला उकळी घ्यायची आहे. भाजी उकळल्यानंतर आपल्याला गॅस मीडियम ठेवायचा, म्हणजे बारीक गॅसवर आपल्याला 5 मिनिटं ही भाजी छान उकळून घ्यायची आहे. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता भाजी उकळलेली आहे. भाजीला रंगसुद्धा किती सुंदर आलेला आहे आणि ह्या भाजीचा वास आहे ना खरंच अगदी घरभर सुटला होता बरं का. तर मस्त आपली अंड्याची भाजी तयार झालेली आहे. एकदा जर या पद्धतीने बनवली ना तर नेहमी याच पद्धतीने बनवाल. करायलासुद्धा अगदी सोपी पण खायला मात्र अगदी टेस्टी आहे बरं का. तर चला एका भांड्यामध्ये ही भाजी मी काढून घेते. तुम्हाला आज मी माझ्या छोट्याशा बिझनेसबद्दल सांगणार आहे. मी व्हेज, नॉनव्हेज ह्याच्या ऑर्डर स्वीकारते. मुंढवा, केशवनगर, खराडी या भागातील ऑर्डर घेतल्या जाईल. तुम्हाला जर ऑर्डर द्यायची असेल तर मला कमेंट करून नक्कीच सांगा. तर तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शहरातनं पाहता ते सुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा. तर चला तुम्हाला माझा व्हिडिओ खूपच आवडला असेल ना तर तुमच्या नातेवाईकांमध्ये, मित्रमैत्रिणींमध्ये व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय.